तर नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग। आणि आज दिवस आलाय तो म्हणजे विसर्जनाचा। आणि जे 10 दिवस आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेत होतो, त्यांची आरती करत होतो, त्यांची सेवा करत होतो, त्याचा आजचा आहे शेवटचा दिवस। पण बघत असाल ना, हे दिवस कसेच गेले कळालेच नाहीत, कारण की जो आपापल्या कामामध्ये 10 दिवस बिझी होता तो वेळ काढून नक्कीच बाप्पाच्या पाया पडत होता। हे आपल्याला प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक मंडपामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये दिसत होतं। आणि तोच दिवस आज संपत आलाय आणि आज आहे विसर्जनाचा दिवस। त्यामुळे आज आपण आलोय लालबागमध्ये आणि विसर्जनाला सुरुवात झाली आहे। आता आपण आलोय परळच्या महाराजाच्या इथे। तिथून आपली सुरुवात होणार आहे विसर्जनाची आणि तिथून आज आपले व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत। तर मित्रांनो, मोरया गणपती बाप्पा कसं वाटतं आज? एकदम छान। 10 दिवसानंतर विसर्जनाचा आज दिवस आलाय। मोरया आनंद भी वाटतंय। कसं वाटतंय? 10 दिवस होतं गणपती बाप्पाचं सर्व आचरण आणि आता आलाय विसर्जनाचा दिवस। आणि विसर्जनाच्या दिवशी काय फिलिंग्स आहेत मनामध्ये? एकदम आनंदाची गोष्ट आहे की पुढच्या वर्षी लवकर या म्हणून असं जयघोषात आम्ही उत्साह करतो। गणपती बाप्पा मोरया। आणि याच जल्लोषात आज पूर्ण दिवस गिरगाव चौपाटीपर्यंत आज आपण 100% राहणार आम्ही 100%। तर चला मित्रांनो, थँक्यू सो मच। आणि आता आपण आलोय परळचा महाराजा। समोरच आपल्या समोर आहे परळचा महाराजा, तो तुम्हाला दाखवतो ऋतुसागर ब्लॉग। तर आता आपल्या समोर आहे परळचा महाराजा आणि तो निघालाय आपल्या मार्गस्थी। म्हणजे समोर आहे चाललाय परळचा महाराजा। ती म्हणजे आपली आत्ताची सर्वात बेस्ट मूर्ती, म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती, 45 डिग्री मूर्ती आहे। आणि ही आहे पूजेची मूर्ती जी ट्रकात आराजमान आहे। आणि इथून पुढे जाता आता आपण जाऊया परळच्या महाराजाच्या इथे। परळच्या महाराजा मार्गस्थी झालाय। बेस्ट मूर्ती, 45 डिग्री मूर्ती आता आपल्या समोर आहे। आणि आता आपण जाऊया समोर आणि तुम्हाला दाखवतो समोर त्याचं विसर्जन कशा प्रकारे होतं। आता आपल्या पाठी आहे मित्रांनो परळचा महाराजा। आणि परळचा महाराजा मोकळा आलाय आणि आपल्यासोबत आहे परळचा महाराजा पूर्णपणे। आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करता आला आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी आणि खूप छान वाटतं। आणि आता मी विसर्जनाच्या एकदम मध्ये आणि तुम्हालाही अनुभव देतो हा विसर्जनाचा।
आहे परलचा लंबोदर आणि तो आता झाला आहे मार्गस्थी आपल्या विसर्जनाच्या वेळी आणि माझ्या पाठीमागे आहे परलचा लंबोदर. आता तुम्हाला दाखवतो परलच्या लंबोदराचा विसर्जनाचा थाट. आपण परेलवरनं परेलचा महाराजा, परेलचा सम्राट आणि परेलचा लंबोदर आणि सर्वच गणपती आपल्याला बघायला भेटलेले आहेत आणि ते मार्गस्थ झालेले आहेत सकाळी 9 वाजताच आणि ते आता आपल्याला 11 वाजता भेटले आहेत. ते म्हणजे परेलच्या राजाच्या आधी. आणि आता आपण चाललो आहे थेट लालबागमध्ये. तिथे आहे गणेश गल्लीचा आपला मुंबईचा राजा आणि सर्वच आपले लालबागचे गणपती. तर चला आता पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो सर्व मार्गस्थ झालेले आपले परेलचे लालबागचे गणपती. आता आपल्या समोर आहे मुंबईचा राजा आणि त्याची मिरवणूक आहे ना एकदम भव्य आहे. कारण की समोर तुम्हाला दाखवतो आता की जागाच नाही, फुल पॅक आहे मुंबईच्या राजाला. आणि समोरच आहे आता
सर्व गणपती जे परेल लालबागमध्ये बसतात ते सर्व आगमनाला प्रस्थान झालेत आणि आता जो येणार आहे तो लालबागचा राजा आणि बघू शकता मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाचं आपण दर्शन घेतलं आहे आणि पूर्णपणे दर्शन घेतलं पाय टेकून आणि आपल्याला मुंबईच्या राजा दर्शन दिलं आहे. आणि आता आपण कवर करायला चालू आहे लालबागचा राजा आणि मी पण आतुर आहे लालबागचा राजा बघायला, कारण की मी पण गेलो नव्हतो आणि तुम्हालाही या ब्लॉगतर्फे तुम्हालाही लालबागच्या राजाचं दर्शन मी देईन. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर लहान मुलांना इथे घेऊन यायचा विचार करताय तर नका घेऊन येऊ, कारण की एवढा क्राऊड आहे ना, खूप धक्काबुक्की होते आधीमध्ये, तर लहान मुलांना स्किप करा इथे घेऊन येणं. आणि आता आपण जाऊया आपण डायरेक्ट लालबागचा राजा. आता मित्रांनो, आता आपल्या समोर आला आहे तेजुकाईचा राजा आणि तो शॉप बिल्डिंगच्या जवळ आहे एकदम. आता आपल्याला बघायला भेटणार आहे शॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टी.
फुल मिळालं